मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। खूप नवीन प्रोजेक्ट येऊ घातलेले आहे, परंतु आज गुरुवारचे महत्त्व असल्याने गुरुवारबद्दल बोलूया। प्रोजेक्टबद्दल चर्चा होतच असते। आपल्यामध्ये फार छान वाटतं, मंदिराची काळजी पण सुंदर घेतात, त्यामुळे या मंदिरात कायम गर्दी असते। सर्वांना मनासारखं दर्शन कायम मिळतं, हा माझा अनुभव असल्याचं सई ताम्हणकर हिने साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं। खूप नवीन प्रोजेक्ट्स येऊ घातलेले आहेत, पण आज गुरुवारचं महत्त्व आहे, त्यामुळे गुरुवारबद्दल बोलूया। प्रोजेक्ट्सबद्दल तर चर्चा होतच असते आपल्यामध्ये, पण फार छान वाटतं। मंदिराची काळजी पण सुंदर घेतात, स्वच्छता खूप छान आहे, सगळं ऑर्गनाइज्ड आहे, बघून बरं वाटतं। आणि मला असं वाटतं की जिकडे असं ऑर्गनायझेशन असतं तिकडे जास्तीत जास्त लोक येऊ शकतात, त्याच्यामुळे या मंदिरात कायम गर्दी असते आणि सगळ्यांना मनासारखं दर्शन कायम मिळतं, हा माझा तरी अनुभव आहे। आज गुरुवारचा दिवस आहे की मी आता महाराष्ट्राच्या असे जत्रेमध्ये दिसणार नाही, मी काय करत असणार? नाही असं काही नाही आहे। मी शूटसाठी 2 दिवस 2 शेड्यूल नव्हते, तर मी अशी पोस्ट टाकली की मी मिस करते शूट, पण कानगोष्टींसारख्या गोष्टी पसरतात, त्याच्यामुळे मी कायम महाराष्ट्राची अशी जत्रा बघत असतो, कायम तुमच्यावर कॉमेडी केल्या जाते। सई मॅडमची तब्येत अशी, सई मॅडमची तब्येत अशी, आज कसं जाणवतं? म्हणजे जो शो चालू असतो, शोमध्ये तुमच्यावर कायम कमेंट केली जाते, म्हणून काय वाटतं? तब्येत अशी केले जातात असं तुमच्या तब्येतीवर। वी लुक फॉरवर्ड टू इट। म्हणजे आमच्यावरती जर पंच पडला नाही तर आम्हाला चुकल्यासारखं वाटतं, आणि खरं सांगायचं तर आमच्यावर पंच पडणं हे आम्ही आमचं काय म्हणूया भाग्य मानतो, प्रिव्हिलेज मानतो, त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करतो। आता महाराष्ट्राची अशी जत्रा नाही महाराष्ट्राची अशी जत्रा आता प्रचाराला देखील बाहेर पडते, तर कसं बघतात तुम्ही याच्याकडे? प्रचाराला निवडणुकीच्या प्रचारामध्ये होय, हे मला माहीत नाही। MHJ लाईव्ह नावाचा आमचा एक शो आहे, ह्याचा आणि पॉलिटिक्सचा काही संबंध नाही। तुम्ही आज नवीन कार घेतलेली आहे असं समजतंय बाबांच्या नाही, ही चुकीची इन्फॉर्मेशन आहे, नका ना विचारू हे प्रश्न प्लीज। देवाच्या दारामध्ये प्रत्येक पाडव्याला कळेल, पाडव्याला नवीन कोणी कार घेतली किंवा काही प्रोजेक्ट असेल तर बाबांच्या दरबारात येत असतो, पूजा करतो, असंच काहीतरी आहे आज। साईंचं दर्शन घेतलं, काही प्रार्थना केली का साईंकडे? असं म्हणतात की आपण जे काही प्रार्थना करतो ती सांगायची नसते, ते फक्त साईंमध्ये आणि सईमध्ये आहे, त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत। थोडा पॉलिटिकल प्रश्न आहे की निवडणुकीचं सध्या फ्युअर चालू आहे, काय वाटतं तुम्हाला की केंद्रात कोण उमेदवार असाल? त्यात करून तुम्ही पुण्यातले आहात, पुण्यातला नाही, मी सांगलीची आहे, चुकीची इन्फॉर्मेशन आहे। पण पुण्यात तुमचं असतं हे बघा, ते असंच आहे ना, पिक्चर किती कलेक्शन करेल कोणीच सांगू शकत नाही, पिक्चर चालेल का नाही कोणीच सांगू शकत नाही, तसा पॉलिटिक्स आहे। तर मला असं वाटतं की वेट अँड वॉचचा गेम आहे, तर ते आपण एन्जॉय करू। मात्र काय आहे, काय तरुणाई राजकारणात आली पाहिजे किंवा जे पारंपरिक सगळे राजकीय नेते आहेत त्यांनीच गादी राखली पाहिजे, की केंद्रात कोण गादी राखेल तुम्हाला? मला वाटून काही होणार नाही आहे असं मला वाटतं, पण हो, नवीन विचारसरणीची गरज आहे, आणि मला असं वाटतं की नवीन विचारसरण्या येऊ पाहत आहेत। आपण ज्याप्रमाणे डिजिटल आणि या क्षेत्रामध्ये घोडदौड करतो आहे ती कुठल्याच देशात मी पाहिलेली नाही आहे, त्याच्यामुळे मला तरी हा सिनारिओ आवडतो आहे। आता बघू काय होतं।